कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगून दाखवण्यात काही अर्थ नाहीये. पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत. कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याज खूप आहेत. त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत. तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत, मंदिर जाळलं जात आहे, आणखीन काय काय होतंय संपूर्ण सगळ्या काय बातम्या येत नाहीयेत. तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत. कारण शेख हसीना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत, कुठे कोणालाच माहिती नाही. पण तिथे असलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र रोज अत्याचार भोगतायत. त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे. आणि जसं बांगलादेशामध्ये इस्कॉनचं मंदिर जाळलं, मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं, अर्थात संतापही आलाय की 2 बातम्या, कदाचित ही मंदिरं एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी, पण ही कालची बातमी आहे सकाळमधली. मंदिराच्या जमिनीवरती सिडकोचा डोळा. हे कुराणचे भूखंड कोणाला मिळतात. आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळतात. तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा, हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का. आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का. दुसऱ्या सामन्याची बातमी आहे, ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं. आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं, तेव्हा तुम्ही काय सोडलेलं आहे. आता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे. सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे, त्या जमिनीवरती बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते, हिंदूंवरती अत्याचार होत आहे, तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्या, त्याचा आकार उतार तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. कारण त्यांना आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती, ती त्यांनी दिली नाही. म्हणून नाईलाजाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतो. नाही, त्याच्यात पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घ्यावा आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का. हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मतं पाहिजेत का हिंदूंची. हिंदू म्हणजे मतं नाहीयेत, हिंदूंना भावना आहेत. त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचं हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतंच मर्यादित आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे.